आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही त्या मुलीकडच्यांचं सगळं ऐकता आणि मग मला माझ्या मनासारखं कुठे करू देता? आठवत नाही साखरपुडा कसा झाला त्यांच्या त्या चाळीतल्या घरात? नुसतं आठवलं ना तरी विचित्र वाटतं मला. नाही मग आता असं व्हायला नको. मुलीकडचे म्हणतील की लग्न सुद्धा छोट्याशा एखाद्या कार्यालयात करूया. तसं करणार आहोत आपण? नाही नाही, ते साखरपुडा कसा घाईघाईत झाला ना. पण आता लग्नाची तयारी करायला आपल्याकडे भरपूर वेळ आहे, त्यामुळे सगळं छान होईल. तुम्ही नका काळजी करू. काळजी नको करूच काय, एवढी मोठी मोठी लोक येणार आहेत, बिझनेसमॅन येणार, पॉलिटिशियन्स येणार. सगळ्यांना मॅनेज करायचं म्हणजे काय खायची गोष्ट नाही आहे. आय डोंट नो कसं होईल हे सगळं. हे बघ भैरवी, आपल्या घरातले सगळे इव्हेंट्स, सगळे कार्यक्रम तू स्वतः जातीनं अरेंज केलेले आहेस आणि ते सगळे उत्तमच पार पडले आहेत. मग तू टेन्शन कशाला घेतेस? हो दादा, पण तेव्हा फक्त हाय क्लास लोक असायचे त्या पार्टीत, आणि इथे इथे एका बाजूला आपण, आपले गेस्ट, आणि दुसऱ्या बाजूला तुमची चाळीतली सून, तिचे ते लो क्लास पाहुणे ते असतील. कसं काय हे असं मॅच होणार आहे ना कळत नाही मला. आय डोंट नो कसं हँडल करू आपण. बाय द वे, एक गोष्ट लक्षात घ्यायची. त्या लग्नात ती मुलगीने दिसली पाहिजे मला. इतक्या चांगल्या फंक्शनला गालबोट नाही लागलं पाहिजे तिच्यामुळे. वहिनी ऐकतेस ना? काहीही झालं तरी त्या अंजलीची बहीण देवांशच्या लग्नात येता कामा नये. सगळं काही व्यवस्थित होईल ताई. आता देवांशचं लग्न छान पार पडावं म्हणून आपण अंजलीशी त्याचं लग्न लावून देतोय ना. मग आता आपली सगळी टेन्शन्स अंजलीच्या रूपाने दूर होतील. तुम्ही नका काळजी करू. ताई सुरू करा ना. छान झाले. सर 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 थांबा, सर थांबा. उतरा उतरा तुम्ही. का उतरायचं काय आपण? का म्हणजे आता जर गाडी थांबली नसती ना तर बरंच काय घडलं असतं. देवाची कृपा आपल्याला काय झालं नाही. तुम्ही प्लीज उतरा ना गाडीतून. उतरा. बघत नका बसू. उतरा. हे घ्या. ओ, तोंड धुवा. मला असं वाटलं की मला झोप लागली म्हणून तुम्ही मला कान पकडून उभं राहायला सांगणार. हसलं असतं तर चाललं असतं. चांगला होता हो. फार स्ट्रिक्ट आहे बाबा साई टीचर. बेटा थँक्यू सो मच साई. हो हॅलो, तुम्ही आता झोपेत चालताय का? तुमची सीट इकडे आणि माझी सीट तिकडे, लक्षात आहे ना? माहितीये मला. आणि मी झोपेत पण चालत नाही. आता गाडी मी चालवणार आहे. का पण? सीस जरा जरा वेळ आपण ब्रेक घेऊ वाटलं तर, आणि मग थोड्या वेळाने निघू. पण कशाला उगाच? नाही, ब्रेक वगैरे काही नको, परत उशीर होईल. आणि असे तुम्ही थकलायत ना सर, तुम्ही आराम करा. मी गाडी चालवते. हो पण तुम्हाला गाडी चालवता येणार आहे का? विसरलात?
जुगाड. आय नो राईट. पण तेव्हा तुम्ही गाडी फक्त अशी मागे पुढे केली होती, आता जरा हायवेला चालवायची. खरंच जमणार आहे का तुम्हाला? या प्रश्नाचं उत्तर ना तुम्ही तुमच्या आत्याला विचारा. सॉरी, मला कळलं नाही. म्हणजे मागे एका बाईचा ऍक्सिडेंट झाला होता ना, तेव्हा तुमच्या आत्याच्याच गाडीने त्यांना हॉस्पिटलला नेलं होतं. त्यामुळे त्यांना चांगलंच माहिती की मी गाडी कशी चालवते ते. डोंट वरी, मी गाडी व्यवस्थित चालवेल आणि कुठे धडकवणार पण नाही. नाही. चला. ते राईट हँड साईडला जे आहे ना ते एक्सिलेटर आहे, मध्ये जे ते ब्रेक आहे, आणि लेफ्ट हँड साईडला जे आहे ते मी आपलं असंच सांगून ठेवत होतो फक्त. आणि याला हँडब्रेक म्हणतात इमर्जन्सीसाठी. चला तुम्ही. सीट बेल्ट. या. सर, मी गाडी लावू का? या प्लीज. ही साल तुरु तू. काय पोहोचलो का आपण? सर, मला हे हॉटेल चांगलं वाटतंय. मी काम करते, मी इथं थांबते. हा, आणि थँक्यू सो मच. तुम्ही मला एवढी हेल्प केली, त्या गुंडांपासून मला वाचवलं, त्यासाठी थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्ही एक काम करा, तुम्ही जा, मी आता इथे थांबते. व्हॉट डू मीन मी इथे थांबते? मग मी कुठे जायचं? सर, तुम्ही तुमच्यासाठी चांगलं कुठेतरी हॉटेल बुक केलं असेल ना, तिथे थांबा ना. पण ते आपण दादा ऐका ना, मला गेट ओपन करून द्या ना, आतमध्ये जायचं प्लीज. ताई, हॉटेलमध्ये रूम नाही, आपण दुसऱ्या हॉटेलमध्ये रूम शोधा. काय झालं हसायला? सॉरी, जायचं होतं ना तुम्हाला आतमध्ये. ठीक आहे, रूम बुक आहेत ना. 2 वाजलेत. मी एक काम करते, मी दुसऱ्या कुठेतरी हॉटेलमध्ये रूम मिळतात का बघते. ताई रिलॅक्स. इथे पुढे आणखी काही हॉटेल्स आहेत, मी ऑलरेडी बघून ठेवले आहेत. तिथे कुठेतरी बघू, आपण ऍडजस्ट करू. एका रात्रीचा प्रश्न आहे फक्त. इतकं का टेन्शन घेताय तुम्ही? एकाच हॉटेलमध्ये 2 रूम बघू, जवळ जवळ राहू तर आपल्याला पण बरं पडेल. ओके? जवळ? नाही नाही नाही, नको नको नको. का नको? आता यात काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? नाही, काही नाही, पण आपण दोघं एकाच हॉटेलमध्ये अजिबात नको. मी काहीही म्हणालो त्याच्यावर नाही असं उत्तर द्यायचंय, हे ठरवलंय का तुम्ही? तसं नाही. मग कसं आहे, रात्रीच्या 2 वाजता इथे एकट्या कुठे हॉटेल शोधत बसणार आहात तुम्ही? ना लोक ओळखीची ना जागा ओळखीची, तरी रात्रभर फिरत बसणार आहात का इकडे? सिरियसली? बस एक शब्द पण तोंडातनं काढायचा नाहीये तुम्ही. गपचूप गाडीत बसा. चला चला लवकर. सई, खूप भारी जमायला लागले मला. जरा काय आवाज पडवला लगेच लगेच ऐकायला लागतं ते माझं. असते हे मेंटेन करायला लागणार आहे बस.
एक्सक्यूज मी दादा. दादा हाय. गुड नाईट सर. काय सर सकाळी भेटला असतात तर गुड मॉर्निंग बोललो असतो. आता रात्री भेटलायत सो गुड नाईट. रात्री 2:30 वाजता बरं सुचतं हो तुम्हाला. एनिवे मला 2 रूम्स हव्या होत्या. मॅरिड? काय साहेब कापड तर चांगले घातलेत आणि इंग्लिश यायला झाले यांना. एक्सक्यूज मी काय चाललंय तुमचं? नाही आमचं साहेब विचारतात तुम्ही मॅरिड आहे का, म्हणजे लग्न बिग्न झालंय का तुमचं, काय भांडण बिंडण झालंय का काय. नाही म्हणलं मॅडम लांब उभ्या राहिल्यात रागात दिसतात म्हणून विचारलं हो. नाही काय असतंय नवरा बायको म्हणलं का भांडणं होणारच आहेत. आता कसं आहे मी पण आज माझ्या बायकोची भांडूनच आलोय, पण उद्या सकाळी घरी गेलो का नाही सगळं एकदम चकास होते बघा. दॅट्स ग्रेट नाईस. ते रूमचं बघताय ना? शुअर सर बट सॉरी सर. शुअर कारण रूम अवेलेबल आहेत, सॉरी कारण एकच आहे कपल रूम. काय झालंय काय गावात? नो आय मीन आत्ता थोड्या वेळाआधी आम्ही एका दुसऱ्या हॉटेलला गेलो होतो, तिथे पण सगळ्या रूम्स बुक होत्या, इथे पण सगळं ऑक्युपाईड आहे. काय काही? अहो साहेब गावात देवीची जत्रा आहे ना व. आता गावात कुठनं लोक येत आहेत देवीच्या दर्शनासाठी. समध्या रूम गावातल्या कचाकच फुल भरल्यात. तुम्ही नशिबवान आहे म्हणून एकतरी रूम भेटली तुम्हासनी. हो आय सी. सो सर कपल रूम देऊ ना? दुसरं कुठलं ऑप्शन आहे का आता? काय म्हणले? द्या रूम द्या म्हणालो. अहो साहेब कसं असंय माहितीये का, आता नवरा बायको म्हणलं तर भांडणं तर होणारच आहेत, पण कसं असतंय नवऱ्याने समजून घ्यायचं असतंय. हाय का नाही बहिणी? त्यांच्या नादी लागू नका, चिडल्यात त्या. अहो आता काय आहे ना तुमची बायको म्हणल्यावर वहिनीच म्हणणार आहे ना. नाहीये ती माझी बायको. काय म्हणजे बायको आहे चिडली आहे ना, त्यामुळे देत आहे ना चावी. शुअर सर. तुमचं नाव? देवांश जहागीरदार. देवांश जहागीर. आणि ह्यांचं नाव? सई माने. एक मिनिट, हे दोघांची नावं वेगळी वेगळी कशी काय? हो साहेब काय भानगड बिनगड नाही ना. हे बघा सभ्य लोकांचं हॉटेल आहे, असं तसं हॉटेल नाही. हा व्हॉट डू मीन बाय दॅट? मी तुम्हाला काय असभ्य घरातलं वाटलो का? मी पण सभ्य घरातलाच आहे. नाही सर सर चिडू नका चिडू नका. सांगा त्यांना. हा हा ए दीडशाण्या काय बोलतोस रे? नाही इट्स ओके इट्स ओके. आणि कसं आहे नवीन नवीन लग्न झालंय ना, त्यामुळे तर नवीन आडनावांची सवय नाही झाली अजून. चावी देत आहे ना? ओके 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 सर काहीच प्रॉब्लेम नाहीये. ए दीडशाण्या जा रे सरांचं सामान आत नेऊन ठेव. हा सर कीज. या साहेब. थँक्यू सो मच. दादा ओके इथनं पुढे नेतो मी. थँक्यू सो मच. वेलकम वेलकम. साहेब ते हॅपी नाईट. थँक्यू. ते ड्रीम बर का. थँक्यू सो मच. सेम टू यू. फायनली रूम मिळाली आपल्याला. थँक गॉड. ऍक्च्युली आज गावात जत्रा आहे ना देवीची, त्यामुळे सगळे हॉटेल्स बुक होत आहेत. पण वी आर लकी आपल्याला मिळाली रूम. लकी यस. हे काय? हे म्हणजे ते
कपल रूम आहे ना ही, त्यामुळे ते हॉटेलवाले करत असतात असं. माझी रूम कुठे? चावी द्या. हीच आहे तुमची रूम. मग तुमची रूम कुठे? हीच. म्हणजे मला काहीच कळत नाही तुम्ही काय म्हणताय ते. सांगतो, सगळं सांगतो. या हॉटेलमध्ये ही एकमेव रूम आहे जी अवेलेबल आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथेच राहावं लागणार आहे एकत्र. काय? आपण दोघे एकाच रूम मध्ये? प्लीज 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 ओढू नका, प्लीज ओढू नका. जर हॉटेलवाल्यांना डाऊट आला ना तर प्रॉब्लेम होईल. त्यांना कळेल आपण नवरा बायको नाही होत ते. म्हणजे तुम्ही त्यांना असं सांगितलं का की आपण नवरा बायको आहोत म्हणून? मी का सांगू? मी नाही सांगितलं. त्यांना त्यांना वाटलं. अच्छा, म्हणजे म्हणून तो मगाशी माणूस मला वहिनी म्हणत होता ना? करेक्ट. काय करेक्ट? काही करेक्ट नाहीये, सगळं रॉंग आहे. मी तुमची बायको नाहीये. आय नो दॅट, मला माहितीये ते, मला माहितीये. पण ते समजतायत ना? हो. काय हो? जाऊन सांगा त्यांना की असं काही नाहीये म्हणून. नाही 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 अहो, त्यांना जर मी असं सांगितलं असतं ना तर आपल्याला ही रूम मिळालीच नसती. नाही दिली तरी चालेल. काही काय अहो, रूम नाही मिळेल तर रस्त्यावर थांबायला लागेल आपल्याला. पॉसिबल आहे का ते? सर तुम्ही हसताय. सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण सई तुम्ही प्लीज असे हायपर नका ना, रिलॅक्स. मी तुम्हाला सगळं सांगतो. काय झालंय, मी रिसेप्शनवर खोटं बोललो कारण या हॉटेलमध्ये ही एकमेव रूम आहे जी अवेलेबल आहे त्यांच्याकडे, आणि ही कपल रूम आहे. आणि ते लोक ही रूम फक्त नवरा बायकोलाच द्यायला रेडी होते, त्यामुळे मला ते बोलायला लागलं. आणि तुम्ही त्यांना सरळ सांगून मोकळे झालात की आपण नवरा बायको आहोत म्हणून? सर तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलंय? आपण हे असं एकत्र राहणं बरोबर नाहीये. मी तुम्हाला कसं सांगू? हे बघा, आपला समाज ना एवढा प्रोग्रेसिव्ह नाहीये जो आपली अडचण समजून घेईल. कारण तुम्ही विचार करा ना, एक अनमॅरिड मुलगा, एक अनमॅरिड मुलगी रात्रीच्या वेळी एकाच खोलीमध्ये, तर त्याचा काय अर्थ निघणार हे तुम्हाला कळतंय ना? रिलॅक्स. सही, पण आपल्या मनात नाहीये ना तसं काही. पण तेवढं पुरेसं नाहीये ना. बरं ठीक आहे, बाहेरच्या लोकांचं जाऊ द्या, पण आपल्या घरातल्या लोकांना कळल्यावर किती वाईट वाटेल त्यांना, हे कळतंय का तुम्हाला? सर मागे सुद्धा जेव्हा तुम्ही मला घरी सोडायला आला होता त्यावेळी सुद्धा माझ्या घरातल्यांनी पाहिलं होतं, आणि तेव्हा काय प्रॉब्लेम झालं होतं तुम्हाला चांगलंच माहिती. आपला काही संबंध नाहीये असा व्हिडिओ तयार करून घ्यावा लागला ना. आता पुढे मी तेच करू का? आणि ही गोष्ट जेव्हा अंजलीला कळेल तेव्हा खूप मोठा प्रॉब्लेम होईल. सर तुम्ही लांब व्हा. रिलॅक्स. मी लांब आहे, मी. सई, तुम्ही खूप ओव्हर थिंक करताय. तुम्हालाही माहिती असं काहीच होणार नाही, राईट? आणि आपण इथे आता एकत्र का थांबतोय? बिकॉज सिच्युएशन अशी आहे, आपल्याकडे दुसरं कुठलं ऑप्शन नाहीये म्हणून. आणि मला काय वाटतं माहितीये का, आपल्याला या सगळ्या गोष्टी बाहेर कोणाला सांगायची गरज सुद्धा नाही. म्हणजे आपण सगळ्यांपासून लपवायचं? तसं नाही म्हणत आहे मी. सर तुम्ही काहीही म्हणू नका, मला तुमचं काहीच ऐकायचं नाहीये. हे बघा, माझं ठरलंय, मी इथे थांबणार नाहीये, मी जाणार आहे. सई, तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? तुम्हाला माहिती आहे ना आपल्या दोघांची किती चांगली मैत्री आहे, आणि या मैत्री पलीकडे आपल्या दोघांमध्ये काहीच नाहीये, हे तुम्हाला खूप चांगल्याने माहिती आहे.